पदभरतीच्या संदर्भात मुलाखतीसह हा पर्याय निवडणाऱ्या शाळांच्या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आजचा हा निर्णय राज्यातल्या खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांच्या संस्थाचालकांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी महत्त्वाची माहिती प्रदान करणार आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण पदभरतीच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 2 एप्रिल 2026चा एक महत्त्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सुरुवातीला महत्त्वाचे 3 संदर्भ आहेत आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना. प्रस्तुत शासन निर्णय जाणून घेण्यासाठी या शासन निर्णयाची प्रस्तावना जाणणे तेवढेच महत्त्वाचे आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील शिक्षक पदभरती, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत करण्याचा निर्णय शासनाने सन 2017 मध्ये घेतला आहे. वस्तुतः हा निर्णय माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे. शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांचे सर्वांगीण हित सुनिश्चित करण्यासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची पारदर्शक पद्धतीने शिक्षक पदावर निवड होणे आवश्यक असल्याचे निरीक्षण माननीय उच्च न्यायालयाने नोंदविले होते. सद्यस्थितीत खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील शिक्षक पदभरतीसाठी संबंधित व्यवस्थापनांना मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 विकल्पांपैकी एक विकल्प स्वीकारण्याची मुभा आहे. मुलाखतीसह हा विकल्प स्वीकारणाऱ्या संस्थांना संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 12/2/2025 रोजीच्या अधिसूचनेच्या अन्वये 1:3 या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून देण्यात येतात. संदर्भ क्रमांक 1 येथील पत्रान्वये निश्चित करण्यात आलेल्या मानक कार्यपद्धतीनुसार गुणांकन करून उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सुयोग्य उमेदवारांची निवड संस्थेमार्फत केली जाणे अपेक्षित आहे. तथापि सर्व उमेदवारांच्या संपादनुकीचे व पात्रतेचे योग्य मूल्यमापन या गुणांकन पद्धतीतून होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय वस्तुनिष्ठ पद्धतीने मूल्यमापन झाल्यास सर्वाधिक पात्र उमेदवाराची निवड खात्रीशीरपणे होऊ शकते. सबब मुलाखतीसह हा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांना शिक्षक पदावरील नियुक्तीसाठी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या उमेदवारांपैकी सर्वात योग्य उमेदवारांची निवड करणे शक्य व्हावे यासाठी गुणदानाची प्रक्रिया निश्चित करणारी सुधारित मानक कार्यपद्धती लागू करण्याबाबतचा प्रस्ताव हा शासनाच्या विचाराधीन होता. त्या अनुषंगाने आता आपण जाणून घेऊया शासन निर्णय काय आहे तो. संदर्भ क्रमांक 1 येथील शासनपत्र या आदेशान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे. या ठिकाणी आपण संदर्भ क्रमांक 1 काय आहे ते जाणून घेऊया. शासनपत्र शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक संकीर्ण 2024 प्रक्र 494/TNT1 दिनांक 6/8/2024. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे दिनांक 6/8/2024 जे पत्र आहे ते या ठिकाणी अधिक्रमित करण्यात येत आहे. अधिक पारदर्शकपणे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक पदावर निवड व नियुक्ती करता यावी
व एकूणच शिक्षक पदभरती प्रक्रियेची विश्वासार्हता वाढावी यासाठी मुलाखतीसह हा शिक्षक पदभरतीचा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सर्वाधिक योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे गुणांकन प्रक्रिया अवलंबविणे आवश्यक राहील. 2. सुधारित गुणांकन प्रक्रियेनुसार एकूण 100 गुणांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची निवड करून त्यास नियुक्ती देणे क्रमप्राप्त राहील. उमेदवारांना समसमान गुण प्राप्त झाले असतील अशा परिस्थितीत ज्या उमेदवाराचे वय अधिक आहे अशा उमेदवाराची निवड करून त्यास नियुक्ती देणे क्रमप्राप्त राहील. उमेदवारांचे वय देखील सारखे असल्यास इयत्ता 12वीचे गुण विचारात घेण्यात यावेत. संबंधित शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित संस्थेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व उमेदवारांचे विहित प्रकारे गुणांकन झाले आहे किंवा कसे याची खातरजमा करूनच उमेदवारांच्या निवडीस व नियुक्तीस मान्यता द्यावी. 5. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेतील व यापुढे होणाऱ्या अशा परीक्षेतील गुणांच्या आधारे शिक्षक पदभरतीसाठी प्रस्तावांतर्गत गुणांकन प्रक्रिया लागू राहील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसतो आहे. शिक्षक पदभरतीच्या अनुषंगाने हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे. सुधारित गुणांकन प्रक्रियेनुसार एकूण 100 गुणांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची निवड करणं हे आता क्रमप्राप्त राहणार आहे. जर एखाद्या वेळेस उमेदवारांना समसमान गुण प्राप्त झाले असतील तर ज्या उमेदवाराचे वय अधिक आहे अशा उमेदवारांची निवड करावी लागेल. उमेदवाराचं वय देखील सारखं असेल तर 12वीचे गुण हे विचारात घ्यावे लागणार आहे. राज्यातल्या खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांमधील पदभरतीचा मुलाखतीसह हा प्रकार निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांसाठी, संस्थाचालकांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे. प्रस्तुत शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.